नमस्कार. लेख 12वा. सदा माम प्रपाही. भवानी अष्टक या प्रसिद्ध स्तोत्राचा प्रवासाला निघताना आम्ही स्वतः एक पाठ नियमितपणे करतो. आश्रम परिवाराच्या जवळजवळ सर्व साधकांमध्ये ही सवय अंगवळणी पडलेली आहे. या संदर्भाने अनेक साधकांचे विलक्षण, क्वचित प्रसंगी आश्चर्य वाटेल असे अनुभव आहेत. मा भगवती आपल्या भक्तांचं सदैव रक्षण करण्यात तत्परच असते. घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी या उक्तीप्रमाणे भगवतीच्या अहेतुक असीम कृपेचा अनुभव आलेला आहे. त्यातील काही मोजके प्रसंग खाली देत आहे. पहिला प्रसंग. परमपूज्य स्वामी जी के आदेश से मैं भवानी अष्टक स्तोत्र का पाठ करके वर्ष 2017 जून के महीने में अकेले जयपुर से अजमेर कार द्वारा यात्रा कर रहा था. शाम का समय था. लगभग 7 बजे थे. मैं जयपुर शहर से राष्ट्रीय राजमार्ग पर आ गया था. 10 किलोमीटर चलने के बाद जयपुर की तरफ से टोल बूथ आया. मैंने निर्धारित टोल फीस अदा की. जैसे ही बूथ ऑपरेटर ने बटन दबाया और बैरियर ऊंचा हुआ, मैंने अपनी गाड़ी को तुरंत आगे बढ़ाया. एक पल के अंदर सामने की तरफ से एक ऑयल टैंकर अनियंत्रित होकर मेरी तरफ बढ़ रहा था. उसके टायरों में से आग निकल रही थी. मैंने तुरंत ब्रेक लगाए और कुछ सेंटीमीटर से मेरी गाड़ी टैंकर से भिड़त होते होते बच गई. वो टैंकर आगे दीवार से टकराकर रुक गया और इस तरह से मेरे प्राणों की रक्षा हुई. गाड़ी में मैं बैठकर सफ़र के शुरुआत में भवान्यष्टक स्तोत्र, जो परम पूज्य स्वामी जी द्वारा बताया गया है, के जाप से मेरे प्राणों की रक्षा हुई. सन 2018 में जून माह की एक घटना और है, उसका भी वर्णन करता हूँ. जून माह में गर्मियों की छुट्टियों में मेरी सुपुत्रियों एवं पत्नी के साथ शाम को बनेड़ा गांव से भीलवाड़ा शहर के लिए आइसक्रीम खाने गाड़ी में बैठकर गए. फिर भीलवाड़ा से वापसी में रात्रि में लगभग 10 बजे बनेड़ा से 5 किलोमीटर पहले कमालापुरा गांव में मैं मुड़ाव पर मेरी गाड़ी साइड में थी. अचानक एक ट्रक तेजी से आकर मेरे साइड में कार के सामने आ गया. मैंने तुरंत ही गाड़ी सड़क के नीचे उतारी. उस जगह पर हमेशा पत्थर एवं अन्य सामान पड़ा रहता है, इसका भी मुझे ध्यान था, लेकिन ईश्वर कृपा से उस रात वह चीज़ें वहाँ नहीं पड़ी थी. इस भवानी अष्टक स्तोत्र से हमारी रक्षा हुई. श्री गोपाल चरण सिसोदिया. पुढचा आपण असाच अनुभव ऐकूयात. परमपूज्य स्वामी जी के आदेश से मैं रामायण का संपुट सहित पाठ करता हूँ. मंत्र माहमणि विषय ब्यालखे, मेटत कठिन कुअंक भालखे. वर्ष 2015, मार्च का महीना. मैं बनेड़ा से किशनगढ़ मेरे अभिन्न मित्र श्री मोदानी जी द्वारा आयोजित भगवत कथा में सम्मिलित होने जा रहा था. दिन में 1 बजे नसीराबाद स्थित कोटा चौराहा बाईपास पर मैं एक लंबे सीमेंट ट्रॉली को ओवरटेक कर रहा था. अचानक मेरी गाड़ी के पीछे वाले हिस्से को उसका आगे वाला हिस्सा टकरा गया. मेरी गाड़ी मेरे नियंत्रण से बाहर हो गई और उस ट्रॉली के सामने वाले हिस्से में आ गई. लगभग 10 से 15 मीटर तक घसीटते हुए आगे जाने के बाद ही ट्रॉली के ब्रेक हरकत में आए और तब जाकर कहीं हमारी गाड़ी रुकी. मैं तुरंत ही गाड़ी से उतरकर सभी सहयात्रियों का कुशलक्षेम पूछा और गाड़ी के नुकसान का जायजा करने लगा. गाड़ी की पिछली कांच टूट गई थी, परंतु हम दोनों सुरक्षित बच निकले. एक्सीडेंट के क्षण मुझे ऐसा आभास हुआ कि एक सफ़ेद वस्त्रधारी, लंबे केश एवं सफ़ेद धाड़ी वाली एक पुरुष आकृति उस ट्रॉली और हमारे बीच में खड़ी है. ये
अनुभव लिखा है राजाधिराज हेमेंद्र प्रताप सिंह बनेडा, राजस्थान. तिसरी घटना ऐकूयात. 4-5 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. मी अर्जुनला खूप वेळा म्हणत होते, आपण स्वामीजींच्या बरोबर एखादी तरी तीर्थयात्रा करूयात. पण ऑफिसच्या कामामुळे त्याला वेळ काही मिळत नव्हता. शेवटी डिसेंबर महिन्यात त्याला थोडं कमी काम असल्यामुळे तेव्हा जायचं ठरलं. आम्ही अष्टविनायक यात्रा करणार होतो. 2 दिवसांचा प्रवास होता. माझ्या घरापासून भाड्याची गाडी ठरवली. ऐनवेळी अर्जुनला यायला जमलंच नाही, म्हणून त्याच्याऐवजी माझा मुलगाच आला. 8 सीटची गाडी होती. उदय भाऊ, संगीताताई, सरुताई, स्वामीजी आणि आम्ही दोघं आणि माझी मैत्रीण यात्रेला निघालो. पहाटे लवकरच मोठ्या आनंदात प्रवास सुरू झाला. प्रथम आम्ही मोरगावला गेलो. मोरगावचे धारक गुरुजीही आमच्याबरोबर येणार होते. त्यांची गाडी वेगळी होती. मोरयाने स्वामीजींचे आणि त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांचं खूपच छान स्वागत करून आम्हाला यात्रा सफल होण्याचा आशीर्वादही दिला. थेऊर, रांजणगाव, सिद्धटेक करून ओझरला मुक्कामाला आम्ही गेलो. सगळीकडे बाप्पांनी छान आशीर्वाद दिला. दुसरे दिवशी पहाटे लवकर उठून लेण्याद्रीलाही गेलो. लेण्याद्री उतरून आमची गाडी महाडकडे निघाली. सकाळचे 11:30 वाजले असतील. गाडीत सत्संग चाललेलाच होता आणि अचानक स्वामीजींनी सरुताईला शंकराचार्यांचं भवानी अष्टक म्हणायला सांगितलं. आम्हाला संस्कृतच्या 4 ओळी देखील नीट वाचता येत नाही, पण आमच्या सरुताईला मात्र शंकराचार्यांची मोठी मोठी स्तोत्र तोंडपाठ आहेत. भगवतीची कृपा आणि गुरुसेवेचं ते पुण्य आहे असंच म्हणा ना. सरुताईंनी तिच्या गोड आवाजात भवानी अष्टक म्हटलं. गाडी हायवेवरून चालली होती. मी, सरू आणि माझी मैत्रीण आम्ही तिघीजणी मागच्या सीटवर बसलो होतो. स्तोत्र संपून 1 मिनिट झालं असेल नसेल तर अचानकच ड्रायव्हरने गाडीची लेनच बदलली आणि गाडी अलीकडच्या लेनमध्ये घेतली. काय होतंय हे कळायच्या आत एक मोठा डंपर ट्रक जो आमच्या गाडीच्या मागे होता तो आमच्या समोरील दुसऱ्या मारुती कारच्या मागील भागाला धडकला. त्या ट्रकची मागची कार ट्रक खालून आत घुसली. मारुती कारची डिक्की आणि मागील सीट जाम झालं होतं. हे सांगताना आज इतक्या वर्षांनीही अंगावर सरसरून काटा येतो. आम्ही ज्या तवेरा गाडीत होतो तिच्या पुढची मारुती कार, मागील ट्रक आणि त्यामागील कार यांचा अपघात भीषण होता. खरं तर आमचाच नंबर होता आणि आमचं काय झालं असतं आज तो विचारही करवत नाही. काळ आणि वेळ आलेली होती, पण स्वामीजींच्या रूपाने साक्षात जगन्माता आमची रक्षणकर्ती आमच्याबरोबर असल्यामुळे स्थळ मात्र बदललं गेलं आणि काहीही विपरीत घडलं नाही. ज्या गाड्या अपघातात सापडल्या होत्या त्यांची आणि आतल्या माणसांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. काचा फोडून, दारं तोडून त्या माणसांना बाहेर काढावं लागलं. साक्षात मा भगवती तिथे हजर असल्यामुळे कोणाचाही मृत्यू मात्र झालेला नव्हता. थोडं स्थिर स्थावर झाल्यावर गाडी पुन्हा रस्त्याला लागल्यानंतर ड्रायव्हरला विचारलं, तू लेन कशी काय बदललीस? त्यावर तो म्हणाला, माझ्या कानात कोणीतरी बोललं म्हणून मी गाडी अलीकडे घेतली. त्या भाग्यवान ड्रायव्हरच्या कानांना माच्या शब्दांचा स्पर्श झाला होता. खरं तर सरुताईला स्वामीजींनी अचानक भवानी अष्टक म्हणायला सांगितलं तेव्हा आम्हाला आश्चर्यच वाटलं होतं, पण आत्ता त्याचं कारण कळलं होतं. आपल्याला फक्त समोरचं दिसतं, संतांना मात्र काळाच्या पडद्याच्या पलीकडचंही म्हणजेच भविष्यात घडणाऱ्या घटनाही दिसत असतात. थोड्या वेळाने स्वामीजी म्हणाले, कळला का भवानी अष्टकाचा महिमा? प्रवासाला जाण्यापूर्वी हे स्तोत्र म्हणा आणि मगच गाडीला चावी लावा. संपूर्ण स्तोत्र येत नसेल किंवा तेवढा वेळही नसेल तर कमीत कमी 1 श्लोक. विवादे विषादे प्रमादे प्रवासे चले चानले पर्वत शत्रूमध्ये अरण्ये शरण्ये सदा मा प्रपाही गतिस्त्वं त्वमेका भवानी. हे तरी म्हणा आणि मगच उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवा. आपल्या स्तोत्रमंत्राचं सामर्थ्य आहे. स्वामीजींचा भगवतीच्या चरणी संपूर्ण समर्पित भाव असल्यामुळे कोणत्याही कृतीचं कर्तेपण ते कधीच स्वतःकडे घेत नाहीत. त्यामुळे नेहमीप्रमाणेच ते म्हणाले, माची कृपा, दुसरं काय. हा लेख लिहिलेला आहे श्रीमती परिमल भारतीय, पुणे.